प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत समर्थ रामदास स्वामी नवमी म्हणजे दास नवमी. समर्थ रामदास स्वामी हे थोर संत ते महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. ते मातवद्य नवमीला सज्जनगडावर समाधीस्थ झाले. आजचा हा तोच पवित्र दिवस. या दासनवमीचे औचित्य साधून आपण सर्वजण संत वाणीद्वारे विवेक जागृती करून त्यांच्या चरणी आदरपूर्वक हृदय सुमन हृदय पुष्प अर्पण करूया आणि आपली भक्ती समर्पित करूया. चला तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत. ते वयाच्या 5व्या वर्षी आईला म्हणाले, त्यांच्या चिंता करीतो विश्वाची. हे दिलेले त्यांनी त्यांच्या आईला उत्तर. आई म्हणे, तू काय असं हे करतो? तर म्हणे, चिंता करीतो मी विश्वाची. 10व्या वर्षी घरातून पलायन केलं. त्यानंतर केलेले देशांतर समर्थांनी तब्बल 12 वर्ष भारतभर भ्रमण केले. या काळात त्यांनी रामनामाचा अखंड जप चालू ठेवला. 13 कोटी आपल्यामध्ये रामस्मरण रामनामाचा जप अखंड चालू ठेवला. कठोर तपश्चर्या लोकजागृती आणि आत्मबोध याद्वारे समाजात चैतन्य निर्माण केले. त्यांना हनुमान भक्ती विशेष प्रिय होती. हनुमान हे त्यांच्यासाठी भक्ती शक्ती आणि सेवा यांचे प्रतीक होते. त्यांनी बालोपासना चालू केली. हनुमानाचे प्रत्येक गावामध्ये एक तरी हनुमान मंदिर असावं असा त्यांनी आग्रह धरला. आज असे कोणतेही महाराष्ट्रातले गाव नाही जिथे हनुमान मंदिर नाही. हनुमान मंदिर प्रत्येक गावात आहे. प्रत्येक गावात त्या हनुमान मंदिरामध्ये बालोपासनाही केली जाते. आणि समर्थांनी महाराष्ट्रभर अनेक मठांची स्थापना केली. हनुमान मंदिरे उभारली. शिष्य परंपरेद्वारे राष्ट्रधर्म आणि आत्मधर्म जागृत केले. श्री समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांनी महाराजांना असा संदेश दिला की आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा. म्हणजेच अगोदर प्रपंच करा आणि त्याबरोबर परमार्थ करा. परमार्थासाठी तुम्हाला तुमचे घरदार सोडण्याचीही गरज नाही. प्रपंचात परमार्थही उत्तम होतो. महाराजांना शिवाजी महाराजांना त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले. शक्ती ही शौर्याची जननी आहे. ही उपासना प्राचीन असून ती जीवनातील संघर्षाविरुद्ध शक्ती देते. महाराष्ट्रात अशी शक्तीपीठे आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशी शक्तीपीठे त्यांच्याविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. समर्थांविषयी जेवढे जाणार तेवढे करायचे. कारण प्रपंचामध्ये जर वेळ दिला खऱ्या अर्थाने अंधारामध्ये आपण दिवा लावला तरी आपल्याला तेवढाही प्रकाश पुरेसा होतो. त्याप्रमाणे या प्रपंचातील आपल्या जीवनात मंगलाचरण आणून देणारे, मंगलाचरणाद्वारे आपल्या प्रत्येक श्रोत्याला निर्भय आणि निर्विकार बनवणारे, साधनेला लावणारे, उपासनेद्वारे त्यांचे कल्याण करणारे श्री समर्थ रामदास स्वामी. प्रत्येक व्यक्ती जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु या अभिवचनाने या नामस्मरणाने पतित आणि पावन होतो. तुम्हाला किंवा व्यक्ती असा नाही जो जन्म घेतो, तर प्रत्येक मनुष्य जन्मात येणाऱ्या देवतांनीही जेव्हा मनुष्य जन्म धारण केला त्यावेळेस त्यांनाही या प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागले. म्हणून त्यांनी त्यांच्या लीलांचा किंवा त्यांच्या शक्तीचा गैरफायदा घेतला नाही. त्यांनी प्रत्येक सामान्य व्यक्तीला हेच दाखवून दिलं की हे जीवन खूप सुंदर आहे. संकटेही तुम्हाला घडवण्यासाठी येतात, बिघडवण्यासाठी येत नाही.
भगवंत देताना प्रत्येकाला जेव्हा संकट देतो त्यावेळेस त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग देतो, पण हे केव्हा कळेल? ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरची लोभ, मोह, माया, मद, मत्सर, अहंकार हे जे रिपू आहे ते नष्ट होतील तेव्हा. पण हे रिपू नष्ट केव्हा होतील? जेव्हा आपण श्रवण करू, उपासना करू आणि संतांच्या या अभिव्यक्तीने पावन होऊ तेव्हा. त्या संदर्भात आहे समर्थ रामदास स्वामींच्या वचनातून येते की संसार म्हणजे सर्वेची वचू जाणे. हा संसार सदैव तयार घोडेस्वारासारखा मृत्यूच्या दिशेने अखंड धावत आहे. मृत्यूच्या घटनेत उधारी चालत नाही. अर्थात आजचा मृत्यू उद्यावर कोणीही ढकलू शकत नाही. मनुष्याचे हे शरीर क्षणाक्षणाला मृत्यूच्या जवळ जात आहे. त्यांच्या मागे नेहमी काळाची संगती लागून राहते आणि या जीवाची पुढे काय गती होणार आहे हे ना तर कोणी सांगू शकतो ना कोणाला समजून येऊ शकते. जसे ज्याचे कर्म असते त्याच्या अनुसार प्राणी देश विदेशात मरतो. पूर्वसंचित कर्माचा भोग संपताच क्षणभराचाही वेळ मिळत नाही. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच येथून निघून जावे लागते. अचानक काळाचे दूत येऊन पोहोचतात आणि मारत मारत मृत्यू प्रथावर घेऊन जातात. मृत्यूचा वार झाल्यावर कोणीही वाचू शकत नाही. काळ सर्वांना मारून टाकतो. यात एवढेच आहे की कोणाची पाळी लवकर येते तर कोणाची नंतर येते. मृत्यू अथवा काळाची अशी मजबूत लाठी आहे की कोणी कितीही बलवान असला तरी त्याच्या मस्तकावर तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलवान राजे महाराजे सुद्धा त्याच्या समोर टिकू शकत नाही. मृत्यू म्हणत नाही की हा क्रूर आहे अथवा रणांगणावर शौर्याने युद्ध करणारा योद्धा आहे. तो हे जाणत नाही की हा क्रोधी आहे, हा प्रतापी आहे अथवा हा उग्र स्वरूपाचा महादुष्ट आहे. मृत्यू हे समजत नाही की हा बलवान आहे, हा धनवान आहे, हा सर्व गुण संपन्न आहे, हा प्रसिद्ध पुरुष आहे, हा श्रीमंत आहे, हा श्रीमान आहे. महापराक्रमी पुरुषांनाही तो सोडत नाही. तो हे पाहत नाही की हा भूपती, चक्रवर्ती, करामती, चमत्कारी, प्रसिद्ध राजा, सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ सत्ताधारी आहे अथवा परस्त्री किंवा राजकन्या आहे. मृत्यू ना तर कार्य आणि कारण अथवा वर्ण आणि अवर्णाचा भेद जाणतो ना कोणाला कर्मनिष्ठ ब्राह्मण समजून त्यांच्यावर दया करतो. तो हे पाहत नाही की अमुक माणूस विपन्न, गरीब, अभावग्रस्त आहे अथवा संपन्न मोठा धनवान आहे, मोठा विद्वान आहे, धूर्त आहे किंवा भवश्रुत म्हणजे ज्याला अनेक वेगवेगळ्या विषयांबद्दल किंवा एखाद्या विशेषाबद्दल सखोल ज्ञान आहे असेल, खूप सज्जन पंडित असेल अथवा याज्ञिक, ज्योतिषी, अग्निहोत्री, श्रोत्रिय, यंत्राधिपाचा ज्ञाता, शास्त्रज्ञ, वेदज्ञ असलेला अथवा सर्वज्ञ असेल, कोणालाही मृत्यू सोडत नाही. तो हे पाहत नाही की अमुक व्यक्तीचे प्राण घेतल्याने ब्रह्महत्या, गोहत्या, स्त्रीहत्या होईल अथवा बालहत्या होईल. तो हे पाहत नाही की अमुक मनुष्य राग अथवा ताल याचा ज्ञाता आहे अथवा तत्वज्ञानी आहे, योगाभ्यासी आहे किंवा संन्यासी आहे अथवा योगाधिकाच्या बळाने काळाला धोका देऊ शकणार आहे. काळापुढे कोणाचेही काही सांगू शकत नाही. मृत्यू ना म्हणे आत्मज्ञानी, मृत्यूला आत्मज्ञानी
असा कोणी नाही. मृत्यू हे जाणतच नाही की अमुक माणूस सावध, सिद्ध, प्रसिद्ध, वैद्य व तांत्रिक आहे. हे सुद्धा जाणत नाही की हा गोसावी, तपस्वी, उदासीन, ऋषीश्वर, कवीश्वर, दिगंबर, समाधिस्थ, हठयोगी, राजयोगी, वीतरोगी, विरक्त, ब्रह्मचारी, जटाधारी, निराहारी, योगेश्वर, संत, महंत, अदृश्य होणारा योगी, स्वाधीन किंवा पराधीन आहे. तो समस्त जीवांना गिळंकृत करतो. या जगात कुणीही मृत्यूच्या मार्गाला लागला आहे, कोणी अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि कोणी वृद्ध अवस्थेमुळे त्या मार्गाच्या शेवटपर्यंत पोहोचलेला आहे. मृत्यू ना तर बालक आणि ना तरुणाचा भेद करतो, ना हे पाहतो की हा माणूस सुलक्षणी, शहाणा, खूप चांगला वक्ता, बराचशा लोकांचा आधार अथवा पालन करणारा आहे, उदार आहे, सुंदर आहे, सर्व प्रकारे चतुर, प्राणात्मा, ईश्वराचा भक्त किंवा विशेष सत्कार्य करणारा आहे. असो, या सर्व गोष्टी खूप झाल्या. मृत्यूपासून कोण वाचला आहे? मृत्यूच्या पथावर पुढे जो सर्वांना जावे लागते. स्वदेश, अंडज, जरायुज, उद्भिज हे चारही प्रकारचे जीव, तसेच परा, पश्चिंती, मध्यमा, वैखरी या चारही प्रकारच्या वाणी हे सर्व नाशाला प्राप्त होतात. जीवांच्या 84 लक्ष योन्या सर्व मृत्यूला प्राप्त होतात आणि त्यांच्या जितके प्राणी जन्म घेतात ते सर्वच मरतात. मृत्यूच्या भीतीने भले कोणीही पळूनही गेला तरी मृत्यू कधीच त्याला सोडत नाही. भले काहीही करा, मृत्यूला कोणत्याही प्रकारे धोका दिला जाऊ शकत नाही. मृत्यू ना तर हे पाहिजे की हा स्वदेशी आहे की हा विदेशी आहे अथवा निरंतर उपवास करणारा आहे. तो मोठमोठ्यांना हरी, हर किंवा ईश्वरांच्या अवतारांनाही, श्रीराम, श्रीकृष्ण यांनाही सोडत नाही. श्रोत्यांनो, नाराज होऊ नका. सर्वजण जाणतात की हा मृत्यूलोक आहे. येथे जो प्राणी जन्माला आला, जन्म घेतो, तो अवश्य मरतो. यात शंका करण्याची कोणतीच गोष्ट नाही. याचे नावच मृत्यूलोक म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही गोष्ट लहान मोठे सर्वजण जाणतात. पण कोणी शंका जरी केली तरी काय हा मृत्यूलोक राहणार नाही? येथे जो उत्पन्न होईल तो नष्ट होईलच. या सर्व गोष्टी जाणून लोकांसाठी हेच उचित आहे की येथे येऊन आपला जन्म सार्थक करावा आणि मृत्यूनंतरही या लोकात कीर्ती रूपाने उरावे. जितके छोटे आणि मोठे प्राणी आहेत त्या सर्वांचा मृत्यू निश्चितच आहे. म्हणून आतापर्यंत जे सांगितले आहे त्यामध्ये खोटे मानू नका किंवा कुणी राग मानू नका. कारण समर्थ रामदास स्वामी सर्वांना हेच सांगतात की का कशासाठी मनुष्य जन्म प्राप्त झालाय, हा अनेक योनीतून आपण तो जन्म प्राप्त केलेला आहे, त्याचे सार्थक करा. पहा, फक्त विचार विवेक मनुष्य जन्माला मनुष्यालाच प्राप्त आहे. ते प्राणी करू शकत नाही. कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं हे आपण जाणतो, परंतु प्राण्यांना ते बुद्धी नाही. म्हणजे केवढं मोठं महत्वाक्य आहे. मनुष्य जन्मात येऊन असार ते घ्यावे, सार ते जाणून त्याचा त्यागावे. ही भूमिका ठेवली तर समर्थ म्हणतात नक्कीच तुमचा मनुष्य जन्म सार्थकी लागेल. दीर्घायुष्य पाहणारे कुलीन राजे महाराजे, पुष्कळांचे पालक, बुद्धीचे चालक, युक्तीचे तार्किक, विद्येचे सागर, डोंगरा समान बलवान, धनकुबेर, पुरुषार्थी, शौर्यवान, मोठा व्याप सांभाळणारे निघून गेले आहेत. बरेच शस्त्रधारी, परोपकारी, धर्मरक्षक, प्रतापी, सत्कीर्तिवान, नीती जाणणारे नीतिवंत राजे सुद्धा निघून गेले. बरेच मतवादी, कार्यवादी,
अनेक प्रकारचे वाद घालणारे सुद्धा निघून गेले. मोठमोठे पंडित, शब्दांवर वादविवाद करणारे व्याकरणशास्त्री निघून गेले. तपस्वींचे समूह, अनेक प्रकारचे तपस्वी आपण पाहतो, त्यांच्याविषयी आपण माहिती घेतो. त्यांचे समूह म्हणजे संन्यासी, सारासार विचार करणारे, म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा विचार करणारे. बरेचसे संसारी, वेशधारी व इतर अनेक प्रकारचे लोक नाना ढंग आणि रूप दाखवून निघून गेले. अनेक ब्राह्मण समुदाय व आचार्य सुद्धा निघून गेले. कितीतरी निघून गेले. पोटपर्यंत वर्णन करावे असो, अशा प्रकारे सर्व निघून गेले. म्हणजे जो आला तो निघून गेला. परंतु टिकते तेच एक आत्मज्ञानी, जे स्वरूपाशी एकाकार झाले. समर्थ रामदास स्वामी सर्वांना हेच सांगतात की जन्म आहे, तसाच मृत्यू आहे, पण त्यामध्ये जी साखळी आहे त्याला जीवन म्हणतात. हे सार्थक करा. भगवंताचे नामस्मरण करा. नवविधा भक्तीमधील कोणतीही भक्ती करा. श्रवण, नामस्मरण, उपासना, वंदन, अर्चन, कीर्तन, नवविधा भक्तीची कोणतीही भक्ती करा. आणि भक्ती ज्यावेळेस करतो आपण, श्रवण नामस्मरण करतो, मंगलाचरण जेव्हा आपल्याला प्राप्त होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले जीवन सार्थक व्हायला लागते. व्यक्ती स्वतःबरोबर इतरांचाही विकास करू लागतो. पहा, आपली महाराष्ट्र भूमी, आपली भारत भूमी ही साधू संत सर्व देवाधिकांची ही पूजनीय आदरणीय भूमी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीला, साधू संताला, देवाधर्मांना, प्रत्येक गोष्टीला तितकेच महत्त्व दिले जाते जितकं महत्त्व जन्म आणि मृत्यूला आहे. प्रत्येक गोष्टीचे सण साजरे केले जातात. त्या दिवशी त्या गोष्टीचं आपण आवर्जून पूजन अर्चन करतो. हेच तर समर्थ सांगतात. प्रत्येकाला महत्त्व आहे, प्रत्येकाची वेळ आहे, परंतु तुम्ही सातत्य राखा गोष्ट करण्यात. एक दिवस तुमचा नक्कीच येणार. हा जन्म सार्थक करा. श्रवण, नामस्मरण, उपासना याशिवाय दुसरा मार्ग नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु श्री रामदास स्वामी चरणी कोटी कोटी आत्मवंदन. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.